CCTV या सर्व गोष्टी आपण यांना या ठिकाणी आपण सर्व गोष्टी देणार आहोत। आणि याच्या पलीकडे जाऊन ममितने आम्ही ठरवलेलं आहे की आमचे जे मंडळ आहेत, आमचे आता शिक्षण मंडळ आहेत, आमचे वेगवेगळे सोशल मंडळ आहेत, सुनील चौगुले स्पोर्ट असोसिएशन आहे, असे सर्व मंडळ आहेत। याच्या माध्यमातून आम्ही जर कुठलाही या सेक्टर नाव या प्रभागातील कोणी नागरिक असेल त्याचा हार्टचं ऑपरेशनचं परमिशन करू की हे त्यांच्या आयुष्यामध्ये या गोष्टी येऊ नयेत। पण जर त्यांना त्रास झाला आणि जर त्यांचं हार्टचं ऑपरेशन असेल, मेंदूचं म्हणजे डोक्याचं ऑपरेशन असेल आणि किडनीचं जर ऑपरेशन असेल तर आमच्या ममितच्या वतीने प्रत्येकी 2 लाख रुपये आम्ही प्रत्येकाला आम्ही देणार आहोत की ॲडमिट झालं आपल्याला समजलं की आम्ही लगेच तो चेक त्यांच्या नावाने तिथे आपल्या हॉस्पिटलमध्ये होणार। म्हणजे तुम्हाला वाटतं की ते झालं तरच आम्ही असे प्रकार नाही आहे की आता काल परवा इथे एका चाललेला रस्त्याने चालला होता, त्याला बिचारायला तो रस्त्याने चाललेल्या माणसाला एका गाडीने ठोकला आणि त्यांना पाय वगैरे असं त्यांना पायाला लागलं यायला लागलं की आम्ही मम्मी लगेच हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहोचतो आणि ज्यांची परिस्थिती असेल तरी सुद्धा आम्ही पहिला पुढे येऊन त्यांना मदत करतो। एक आहे की तुम्ही जसा मम्मीतला आपलं मुलगा समजून त्याच्यावरती प्रेम केलं, आम्ही तर कधी कधी आम्ही घरामध्ये मी आणि मम्मीची मम्मी बोलतो की आता तो आपल्यापेक्षा जास्त तिकडेच भटकत असतो, मग ती त्यांचाच झाला। म्हणून आम्ही तुम्हाला एक सांगतो की जो विश्वास तुम्ही त्याच्या मुलासारखा टाकलेला आहे आणि तो मुलगा म्हणून तुमच्या कायम सेवेशी असणार आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला आमचं म्हणणं एवढंच आहे की आपण कोण काय करतो हे तुम्हाला माहितीच आहे। म्हणजे मला वाटतं की 5 वर्षाची कामं आम्ही खासदार साहेब की मला वाटतं त्यांना 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर होते, आपण ॲफिडेव्हिट दिलेलं आहे म्हणजे जाहीरनाम्यामध्येच, आणि त्यांना सांगितलेलं की ही कामं होणार। मला वाटतं की 1 वर्षाच्या आतमध्ये ही संपूर्ण कामं तुमचे म्हणजे कामाला करून त्याचं उद्घाटन खासदार साहेब करतील। आम्ही दुसऱ्यांसारखे 10 वर्ष कामाला लावणारे नाही आहेत, लगेच काम झाल्या खासदार साहेबांनी पण आमच्या मागे लागतात की त्याचं काय झालं। जसं आता तुम्हाला सांगितलं 812 लोकांच्या गॅसचं कनेक्शन त्यांनी मंजुरी करून दिली, तर त्यावेळेस खासदार साहेबांनी पत्र दिलं तर HP वाल्यांशी बोलताना त्यांचं काय झालं म्हणजे खासदार साहेब त्याच्यावरती पाठपुरावा करतात। आम्ही जरी त्याच्या प्रोसेसिंगमध्ये असलो तरी त्यांचं पत्र हे आमच्यासाठी महत्त्वाचं असतं, तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं असतं। परत एकदा तुमच्या सर्वांचं आभार मानतो की आम्हाला माहीत आहे की कोणी संकोच न ठेवता कुठलीही कामं असतील, एका नगरपालिकेची कामं तर आम्हाला करायचीच आहे, ते आमचं कर्तव्य आहे। पण वैयक्तिक जीवनामध्ये अडीअडचणी असतात, काही गोष्टी असतात सुखाच्या असतात, दुःखाच्या असतात, काही गोष्टी असतात की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कोण लाजून सांगत नाही, पण त्या सोसायटीमध्ये तुम्ही आमच्या चेअरमन लोकांना सांगा। आता आम्ही लवकरच त्याचं एक फेडरेशन बनवणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जे प्रोसेसिंग पाहिजे ते करणार आहोत। सेक्टर 9च्या इथल्या लोकांसाठी डायरेक्ट डिमार्टला जायला रस्ता नाही, तो पण या महिन्याभराच्या आतमध्ये मी तो रस्ता करून देणार आहे, तुमच्या सर्वांचे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे। आणि तुम्ही जो विश्वास टाकलाय त्याला कुठेही तडा जाणार नाही याची मी स्वतः मम्मीचा बाप म्हणून खात्री देतो। आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आम्हाला कामं सांगत जा, आम्ही कामं करणारे लोक आहोत, आम्ही स्वस्त बसणारे लोक नाही आहेत। आता तुम्हाला माहिती आहे, आता कोणीतरी संजू वाडे बोलला मम्मी 23 वर्षीपासून म्हणजे तो कामाला लागा समाजसेवेचं। खरं पाहिलं तर आता त्याचं मी समाजसेवेत होतो तर त्यांनी बिझनेस करायला पाहिजे, पण तो बिझनेस सोडून आता तुम्हाला माहिती नसेल तर रात्री 10 वाजेपर्यंत इथं असतो, 10-10:30 वाजेपर्यंत, रात्री 11-2 वाजेपर्यंत तो प्लॅन्टवर जाऊन उभा राहतो, मग तो साईटवरती लक्ष देतो रात्री 2 वाजेपर्यंत। आणि आम्ही करतोय हे तुमच्यासाठीच करतोय, तुमचा विश्वास तुम्ही जो टाकलाय त्याच्यासाठीच करतोय। परत एकदा तुमच्या सर्वांचं आभार मानतो आणि आपण या ठिकाणी सर्वजण आलात, खास करून खासदार साहेबांना आपण बोलवलात आणि हे खासदार साहेबांना आपण आता प्रत्येक वेळेस आता आम्ही दोन्ही नगरसेवक म्हणजे मम्मीच्याच वार्डवर मला लक्ष द्यायचं नाही, या ठिकाणी 22 नंबर चेतनचा वार्ड आहे, तो कदमचा वार्ड आहे, हे आमच्या शिवसेनेचे वार्ड आहे आणि हा विषय वेगळा आहे, पण हा भाग सर्व शिवसेनेचा आहे। आणि मी विरोधी पक्षनेता म्हणून ह्या तिघांच्या याच्यावरती वॉचिंगमध्ये राहून कामं कसं करून घ्यायला पाहिजे आणि कामाची पूर्तता कशी व्हायला पाहिजे याच्याकडे माझं जाणीवपूर्वक लक्ष असणार आहे। परत एकदा सर्वांचा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 23 असो, सगळे नवी मुंबई विरोधी पक्षनेता असो, तुम्ही सातत्याने प्रभाग क्रमांक 23 मध्ये त्यांचा एवढा दांडगा संपर्क आहे, आम्ही त्यांना पालक तत्व दिलेलं आहोत। मी प्रभाग क्रमांक 23चे नगरसेवक हे उच्च शिक्षित असल्यामुळे काय माहीत नाही, नगरसेवक उच्च शिक्षित निवडून आल्यामुळे आमच्या प्रभागाचा एक विद्यार्थी ICIC बोर्डातून 96
पोरस घाट, मी त्याला पुढे येऊन बोलवतो. आदरणीय आमचे खासदार यशस्वी बोर्डामुळे नक्कीच आम्हाला गर्वाची गोष्ट वाटते. प्रभाग क्रमांक 23च्या मी घाटला आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आदरणीय विचारे साहेब त्याचा सन्मान करते, त्याचा स्वीकार करताय आणि सगळ्यांनी त्याचा टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. आदरणीय पालकांचा सन्मान करा. घाट हे उत्कृष्ट आमचे सहकारी सक्रिय कार्यकर्ते पण आहे आणि त्यांनी मुलाला चांगलं घडवल्याबद्दल त्यांनाही आमच्या शुभेच्छा. विशेष करून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन बोलावे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब या वॉर्ड क्रमांक 23च्या नवीन ट्रान्सफॉर्मरच्या उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे या नवी मुंबई परिसरातील विरोधी पक्ष नेते आदरणीय विजयरावजी चौगुले साहेब, त्याचबरोबर आदरणीय नाना पाटील साहेब, आमचे नवी मुंबईचे एक चांगला अधिकारी, त्यांना जो सिव्हिल इंजिनियर आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ज्यांना प्रचंड बहुमताने आपण विजय केला ते आमचे युवा नेतृत्व श्री मम्मी चौगुले, त्याचबरोबर आमचे आळगणकर साहेब, खास कल्याणावरून आलेले आमचे सन्माननीय नगरसेवक पेंडकर साहेब यांचा सुपुत्र, त्याचबरोबर या विभागातले सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, मगाशी इथे सांगितलं की या विभागातून 3 तरुण नगरसेवकांना आपण निवडून दिलेले. एक ममित चौगुले, त्यानंतर करण मडवी आणि चेतन नाईक. खऱ्या अर्थाने या संपूर्ण मला वाटतं 3 विभागामध्ये 3 कसे बाजूचा पण जर विभाग घेतला तर तो सुद्धा शिवसेनेचा आहे. मला वाटतं हा संबंध परिसर जवळजवळ 8 वॉर्डामध्ये शिवसेनेचे सर्व नगरसेवक इथून निवडून आलेले आहेत. हा एक बालेकिल्ला आहे. आमचे विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली या विभागामध्ये चांगले चांगले नगरसेवक इथून निवडून दिलेत. आमचे मडवे असतील, त्यानंतर ही सर्व तरुण मुलं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे सर्व नगरसेवक झालेले आहेत. एक इंजिनियर म्हणजे त्याला सांगायची गरज नाही की या वॉर्डामध्ये काय करायला पाहिजे, कारण सिव्हिल इंजिनियर म्हटल्यावरती हे रस्ते कसे असायला पाहिजे, इथली सुरक्षा कशी असायला पाहिजे, इथले गार्डन कसे असायला पाहिजे, CCTV कॅमेरे. बघा, तुम्ही निवडून दिला आणि त्यानंतर तुम्हाला 2 महिन्यामध्ये या कामाची पूर्तता केली. हे लोक आश्वासन देतात 5 वर्षात काम करतात, परंतु या तरुण मुलाने आज इथे मगाशी सांगितलं की CCTV कॅमेरे लावलेले आहेत. आज थोड्या दिवसामध्ये गॅसच्या लाईनचं जे प्रत्येकाच्या घराघरामध्ये गॅस, म्हणजे प्रत्येक महिन्याला तुमचे 350-400 इथे महिला बसलेल्या आहेत. जवळजवळ 300 ते 400 रुपये तुमच्या महिन्याचे वाचणार आहेत या निमित्ताने. आणि दरवेळेला फोन करायचं, गॅस संपलेला आहे, घेऊन या. ही कटकट मला वाटतं राहणार नाही. त्याचप्रमाणे मगाशी जो उल्लेख केला की स्मशानभूमी, गार्डन, प्लेग्राऊंड, म्हणजे ह्या विभागामध्ये काय सुविधा राहिल्या ते तर मला जरा लोकांनी जरा सांगितलं तर ते बरं होईल, म्हणजे जेणेकरून मम्मीत आमचा ते सुद्धा पूर्ण करेल असं आश्वासन नव्हे तर वचन देतो आपल्याला. आज खऱ्या अर्थाने या नवी मुंबईची सत्ता आपल्या थोडक्यामध्ये गेली. फक्त 2 जर आपले नगरसेवक निवडून आले असते त्या नवी मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकला असता. परंतु ठीक आहे, चलो बचेंगे तो और भी लढेंगे. आज मी इथे खास करून विजय चौगुले यांचं सुद्धा अभिनंदन करेन की या संपूर्ण या ऐरोली मतदारसंघामधून जास्तीत जास्त नगरसेवक त्यांनी निवडून देण्याचा
जो ज्या पद्धतीने या प्रभागामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक त्यांनी निवडून आणून दिल्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं, खास करून विजय चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. नवी मुंबईमध्ये विजयरावजी, आपण विरोधी पक्ष नेते, आपण जिल्हा प्रमुख होतात, त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते झालात. तुमच्याकडे तुमच्या प्रभागामधून, तुमच्या या मतदारसंघामधून आपला जो गेल्या वेळेचा फक्त थोडक्या मताने आपण म्हणजे 7,500 मतांनी, फक्त म्हणजे 3,500 मतांनी आपण पडलेला. मला वाटतं ह्या जनतेच्या मनामध्ये ही कदाचित एक त्यांना माहिती, म्हणजे त्यांना सुद्धा एक गुपचूप लागली होती की आपण आपल्या चांगल्या लोकप्रतिनिधीला मुकलो, परंतु ती भर त्याने आणून दिलेली आहे. मला वाटतं या संबंध या मतदारसंघामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये या विधानसभेचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजय व्हाल आणि त्यामागे तुमचा सुद्धा महत्वाचा सिंहाचा वाटा असेल. आणि मी खास करून चौगुले साहेबांना आणि इथल्या सर्व लोकप्रतिनिधींना आणि इथल्या बसलेल्या नागरिकांना मी आपल्याला नम्र विनंती करेन की शिवसेना एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये ज्या पद्धतीने ही सर्व मंडळी काम करत असतात. मग सांगितलं की ममित असेल, आमचा केतन असेल किंवा किरण असेल, ही सर्व मला वाटतं या नवी मुंबईमध्ये आपले 10 ते 12 नगरसेवक, एक 3 मतांनी नगरसेवक आपला पडला, त्यानंतर एक आपला 6 मतांनी पडला, एक 40 मतांनी पडला, एक 62 मतांनी पडला, एक 120 मतांनी पडला, एक 34 मतांनी पडला. म्हणजे या नवी मुंबई महापालिकेमध्ये दिलेली सत्ता होती या नागरिकांनी. ठीक आहे, दुर्दैव आहे, पण आपण ते विसरून जाऊन या नवी मुंबई महापालिकेमध्ये जास्तीत जास्त या नवी मुंबईचा विकास आपण करूया. आणि या नवी मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, आज आपले पालकमंत्री एकनाथ शिंदे या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ते सुद्धा या इकडे लक्ष घालत आहेत. मी खासदार नात्याने सुद्धा आपल्याला सुद्धा नम्र विनंती करीन की जास्तीत जास्त या विभागातील केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल किंवा महापालिकेच्या माध्यमातून असेल, जास्तीत जास्त या विभागाचा विकास कसा होईल हे आम्ही सर्व एकत्रितरित्या ही सर्व कामं करू असं आश्वासन देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग 23च्या नवीन ट्रान्सफरच्या उद्घाटन काय सांगाल सर, कमी वेळामध्ये चांगले काम करण्याचा धडाका ममित चौगुले यांनी? मला वाटतं चांगला लोकप्रतिनिधी जर निवडून दिला आणि उच्च शिक्षित, मला वाटतं एक सिव्हिल इंजिनियर, एक 23 वर्षाच्या तरुणाला या विभागातून इथल्या नागरिकाने प्रचंड बहुमताने निवडून दिल्यानंतर या विभागाचा विकास ज्या पद्धतीने संबंध प्लॅनिंग करून ज्यावेळेला इलेक्शनच्या वेळेला वचनं जी दिली होती ती मला वाटतं कमीत वेळात पूर्ण करून, हा सुद्धा एक विक्रम आहे की 1 महिनाभरामध्ये या सर्व कामांची पूर्तता करून, मग ते CCTV कॅमेरे असतील, मग या विभागाची सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून जे काय उपाय असतील किंवा हे ट्रान्सफॉर्मरचं काम असेल, त्यानंतर इथल्या गार्डन किंवा प्लेग्राऊंड असेल किंवा स्मशानभूमी किंवा इथले रस्ते, या संबंध कामाच्या पूर्ततेच्या माध्यमातून जी काही कामं केलेली आहेत, खरोखर त्याचं कौतुक करावंसं वाटतं. एक चांगलं काम करणारे लोकप्रतिनिधी इथल्या नागरिकांनी निवडून दिल्याबद्दल त्यांचेसुद्धा मी शतशः आभारी आहे. कारण ह्या परिसरामधून मला वाटतं जास्तीत जास्त तरुण नगरसेवक इकडून निवडून दिलेले आहेत. आजूबाजूचे जवळजवळ 5 ते 6 वॉर्ड आहेत. हे संबंध शिवसेनाच्या उमेदवारांना इथल्या नागरिकांनी जो विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही. आणि ह्या विभागाचा विकास या नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही करू. आमचे विरोधी पक्षनेते विजयरावजी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली या नवी मुंबई महापालिकेमध्ये जास्तीत जास्त कामं, मग केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या असतील, राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या असतील किंवा नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून असतील, हे संबंध या विभागाचा विकास मला वाटतं हे एक चांगले शहर निर्माण करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. ह्यामध्ये विजय चौगुलेंचं श्रेय आहेच, कारण ह्या त्यांच्या मतदारसंघामध्ये गेल्या वेळच्या ज्या निवडणुकीमध्ये त्यांचा निसटता पराभव झाला आणि ह्या निमित्ताने जास्तीत जास्त नगरसेवक या विभागातून निवडून आलेले आहेत.
त्यामुळे ह्या बाबतीमध्ये विजय चौगुले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं ह्याच्यामध्ये श्रेय आहे. धन्यवाद. आजची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे का गरजेची होती आणि किती मोठा दिलासा भेटणार आहे? गरजेची बोललं तर हा जो 9 परिसर आहे इथं मला वाटतं एकच ट्रान्सफॉर्मर होता 9-10साठी, तर इथं अत्यंत गरज होती आणि अपरात्री लाईटसुद्धा जायची. तर खासदार साहेबाच्या माध्यमातून आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुलेजी साहेबांच्या माध्यमातून आम्ही या प्रभाग क्रमांक 23 इथं ह्या ट्रान्सफॉर्मरची ओपनिंग करून त्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करायचे लोकांना उपलब्ध करून दिली सर्व्हिस. निवडणूक वचनपूर्तीमधलं एक वचन होतं ते पूर्ण करत असताना पुढा नगरसेवक म्हणून काय सॅटिस्फॅक्शन? एक वचननाम्यामध्ये तर होतच हे गोष्टी, आणखीन काही गोष्टी आहे की ते आमच्या नजरेत नव्हते ते सुद्धा आहे. जसे इथं स्मशानभूमी आहे, प्लेग्राऊंड्स आहे, गार्डन्स आहे. हे प्रत्येक गोष्टी आम्ही या वर्षभरात नक्कीच लोकांना दिलासा भेटेल आणि त्यांना एक मत दिलेलं त्यांना एक सॅटिस्फॅक्शन भेटेल की वी हॅव गिवन टू अ राईट पर्सन मत आणि त्यांना ते व्हॅल्युएबल वाटेल. असं काहीतरी काम मी करून दाखवतो. लोकांच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत तुझ्याकडनं, तर किती मोठी जबाबदारी वाटते? बघा, एक माणुसकीच्या नात्याने आणि एक सोशल वर्कच्या नात्याने हे माझं कर्तव्यच आहे. ही NMMC असेल, त्याच्यातले जे कॉमन कामं असतील ते तर होत राहतील. त्याच्यापेक्षा वैयक्तिक म्हणजे वेगळं काही मला करायचं आहे आणि ते मी नक्कीच करणार. खासदार साहेब असतील, विजय चौगुले साहेब असतील, आमचे पालकमंत्री शिंदे साहेब असतील आणि उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि आमचे आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने नक्कीच एक मॉडर्न टाईप सेक्टर आम्ही करणार आहोत. थोडे एडिट